बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध व्हा म्हटलं. संघाची संकल्पना किंवा आता जे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनी ज्या ज्या संकल्पना त्या पुढे रेटतात, आता कमल नावाचं त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे किंवा आता संघ नावाची ही संकल्पना आहे किंवा अशा ज्या अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी बुद्ध धम्मातून ह्या सगळ्या लोकांनी चोरलेल्या आहेत. जगातला आज कुठलाही शास्त्रज्ञ घ्या, तो अर्थशास्त्रज्ञ असो, राजकीय तत्त्ववेत्ता असो की ज्याला आपण मेडिकल सायन्सेस म्हणू किंवा सायकोलॉजिकल सायन्सेस म्हणू, ह्या सगळ्या प्रकारचे जे जे कोणी तत्त्वज्ञ म्हणून आज पुढे येतात त्या सगळ्यांवर भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा ह्यानं त्या प्रकारानं प्रभाव पडल्याचं हे त्यांनी मान्य केलेलं आहे. हे धम्म जाणीवपूर्वक न समजल्यामुळे दुष्परिणाम काय झाले? दुष्परिणाम असे झाले की जे देव्हारे आम्ही उचलून फेकले ते पुन्हा आपल्या घरात आणून बसवले आणि इकडे विहारात जातो आणि रोज वंदना म्हणतो आणि शेवटी उठताना एक गाथा म्हणतो, कोणती? नत्थी मे शरणंग अय्यंग बुद्धो मे शरणंग वरंग एतेन सच्च वज्जेन हो तू मे जय मंगल, आहे ना. धम्मो मे शरणंग वरंग आणि संघो मे शरणंग वरंग, 3 शरणगमन घेतो तरीही धम्म न घेतल्यामुळे काय होते? मग इकडे थापाड्या मारतो. आम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जातो, वंदन करतो, नमन करतो, सगळं प्रतिज्ञा म्हणतो आणि तिकडे ह्या बाबाकडे जातो, त्या बाबाकडे जातो, ह्या देवीला जातो, त्या देवीला जातो, आहे ना, ह्या झाडाकडे जातो, त्या दर्ग्यात जातो. हे सगळं चाललेलं आहे. मग हे शरणगमन आले कुठून? ही आहे अविद्या. सुख शांतीसाठी कोणी भूत बाधा केली, करणी केली, टोनाटोटका केला, नजर लागली, घरी पैसा थांबत नाही, नवरा दारुडा आहे ना, अनेक कारणासाठी लोक परित्राण करतात. त्याचा अर्थही तोच आहे. परित्राणाचा अर्थ आहे संरक्षण. ठीक आहे. बुद्धिझम मध्ये ही कन्सेप्ट नाही आहे. तो ये जो शील है ये हमारे संस्कार की बुनियाद है और इसीलिए भगवान बुद्ध ने भी कहा है कि सीलेन सुगति मियंती, सीलेन भोग संपदा, सीलेन निब्बुति मियंती, तस्मा शीलम विशुद्धि। शील से हमको जो सारी सुगति प्रगति जो भी चाहिए वो प्राप्त हो सकता है। बिना शील के कोई भी आप प्रगति प्राप्त करो वो ज़्यादा दिन टिक नहीं सकती। तो इसके लिए एक ज़्यादा समय न लेकर एक उदाहरण के द्वारा समझाने का प्रयत्न करूंगा, क्योंकि उदाहरण से बातें जल्दी समझ में आती हैं। तो जैसे हम जब हैदराबाद में थे तो वहाँ पर एक अड्डा गुड्डा करके एक झुग्गी झोपड़ियाँ थी और कुछ समय के बाद वहाँ पर एक बहुत बड़ा विहार आ गया है जिसको अब महाबोधि विहार, उसके पहले आनंद बुद्ध विहार कहकर कहते हैं। तो जब वो विहार बना और जब हम वहाँ पर रह रहे थे तो वहाँ पर कुछ विदेशी लोग, वो बेल्जियम के एनजीओ ग्रुप था, तो वो उस तरफ से घूमते घूमते जब देखा कि एक नया विहार बना है तो वो उस विहार में आ गए। आकर इधर उधर के धर्म की बातें की और फिर बाद में वो कहने लगे, बनते जी हम लोग ये जो झुग्गी झोपड़ी में हैं ये यहाँ 4-5 साल से हम लोग काम कर रहे हैं। हम लोग यहाँ पर गरीब बच्चों के लिए किताबें, कपड़े, स्कूल की फीस, अनेक प्रकार से हम इनकी मदद करते हैं। तो हम 5 साल से इनकी मदद कर रहे हैं लेकिन हमको इनमें कोई प्रगति दिखाई नहीं। 5 साल पहले जैसे थे वैसे ये है, इनमें प्रगति कोई दिखाई नहीं देती। तो हमको समझ में नहीं आता कि आखिर हम कब तक इनकी मदद करते रहें। हमने सोचा कि 4-5 साल इनकी मदद करेंगे, फिर उसके बाद और कहीं जाएंगे। अब एक ही जगह हम कब तक मदद करते रहेंगे? तो हमको समझ में नहीं आ रहा है कि हमारी गलती कहाँ पर हो रही है। तो आप तो स्थानीय हैं, यहाँ के रहने वाले हैं, तो शायद आपको कुछ पता हो इसका कारण क्या हो सकता है, या हो सकता है कि आपके बौद्ध धर्म में इसका कोई इलाज हो, तो कृपा करके बताइए। तो हमने कहा हाँ इसका कारण है और इसका इलाज भी है, हम बताएंगे, लेकिन आपको उसके ऊपर अमल करना होगा। तो उन्होंने कहा ज़रूर अमल करेंगे, इतने दूर से आते हैं, इतना पैसा खर्च करते हैं और अगर उसका कुछ फ़ायदा नहीं हो रहा है तो हमारे लिए तो बड़ी नुकसान की बात है, और अगर आप कुछ बता सकते हैं तो हम ज़रूर उस पर अमल करेंगे। तो तब हमने उनसे कहा देखो पहली बात तो ये है, अगर आप समझते हैं कि ये जो झुग्गी झोपड़ी के लोग हैं, गरीब लोग, ये लोग एकदम निकम में नालायक है, कुछ ज़्यादा मेहनत नहीं करते, काम नहीं करते, ऐसे अगर आप में मन में कुछ विचार है तो पहले उस चीज़ को दूर कर दीजिए। वास्तव में देखा जाए तो ये जो झुग्गी झोपड़ी के लिए लोग हैं ये बहुत ही मेहनत कष्ट लोग हैं।
सुबह से लेकर देर शाम तक काम करते हैं और बहुत नहीं तो इतना तो कमाई लेते हैं कि वो अपने बीवी बच्चों का अच्छी तरह से भरण पोषण कर सकते हैं। जैसा मैंने इतना कहा तो वो कहने लगा, अच्छा बनते जी, ये लोग बहुत मेहनती है, सुबह से देर शाम तक काम करते हैं और इतना कमाई लेते हैं कि अपनी बीवी बच्चों का अच्छी तरह से भरण पोषण कर सकते हैं, तो फिर हमारी ज़रूरत क्यों पड़ती है? हमको उतने दूर से आके इनको वो बच्चों के फीस बोलो, कपड़ा बोलो, किताब बोलो, सब तो दे रहे हैं और 5 साल से फिर भी तो कोई उन्नति होती नहीं, तो फिर क्या मतलब हुआ इसका? तो हमने कहा देखो, अब मेरी बात पूरी नहीं हुई, जब पूरी हो जाए तो फिर आप ये प्रश्न करना। तो हमने उनसे कहा कि ये लोग सही में कोई आलसी नहीं है, मेहनत नहीं करते ऐसी बात नहीं है, पैसा नहीं कमाते ऐसी बात नहीं है, ये बहुत मेहनत कष्ट से कमाते हैं। और देखो आप कहीं पर भी जाओ, बिल्डिंग बढ़ रही है तो वहाँ पर झुग्गी झोपड़ी बगल में काम करने वही वाले वही है, हाँ, घरों में नौकरी बर्तन मांजने वाले यही है। तो जितना भी मेहनत का काम है ये सब यही लोग करते रहते झुग्गी झोपड़ी में। तो क्यों ऐसा है? तो हमने उनसे बताया कि वास्तव में ये लोग मेहनत तो करते हैं और बहुत नहीं तो इतना तो कमा ही लेते हैं कि अपनी बीवी बच्चों का भरण पोषण कर सके, लेकिन दुर्भाग्य की बात यह है कि ये सारी मेहनत कष्ट की कमाई इनकी गटर में चली जाती है। उन्होंने कौन से गटर में चली जाती है? तो हमने कहा ये शील का पालन नहीं करते, इसकी वजह से ये सारा नुकसान है। जैसे शराब पीते हैं, नशा पता करते हैं, खास करके ये सबसे बड़ी बीमारी है इनकी। जब शराब पीते हैं तो स्वास्थ्य खराब होता है, जब स्वास्थ्य खराब होता है तो उसके ऊपर पैसा खर्च करो। एक तो शराब के ऊपर खर्च करो, स्वास्थ्य बिगाड़ो, फिर उसके ऊपर पैसा खर्च करो, फिर उस नशे में किसी से लड़ाई झगड़ा करो, फिर पुलिस स्टेशन में जाओ, कोर्ट में जाओ, उसके ऊपर पैसा खर्च करो, तो सारा मेहनत कश की कमाई गटर में चला जाता है। तो फिर इनकी उन्नति होगी कैसे? तो इसलिए ये शील का जब तक पालन नहीं करेंगे इनकी उन्नति होने वाली नहीं है। आप 5 साल नहीं, 50 साल नहीं, 500 साल आप इसकी आर्थिक मदद कीजिए, ये कभी जिंदगी में ऊपर आने वाले नहीं है। तो जब मैंने इतना कहा तो कहने तो क्या मतलब है बंदे जी, तो हम मदद करना बंद कर दें? तो मैंने कहा मैंने तो ऐसा नहीं कहा, आपके शब्द मेरे मुंह में मत डालिए। मैं ये कह रहा हूं कि आप उनकी आर्थिक मदद तो कीजिए, लेकिन केवल आर्थिक मदद करने मात्र से इनकी उन्नति होगी ऐसा सोचने से काम नहीं चलेगा। इनको अगर आप उन्नति चाहते हैं तो आर्थिक मदद के साथ साथ ये पंचशील का पालन कैसे कर सकते हैं इसके ऊपर भी ध्यान देना होगा। अगर आप इनको पंचशील में प्रतिष्ठित कर दें तो मैं गारंटी देता हूं कि 5 साल के बाद ये इतने काबिल होंगे कि ये आपके देश में मदद करने के लिए आपको पैसा देंगे। तो वो हंसने लगे, क्या बनते जी आप तो मजाक कर लेते हैं। तो हमने कहा मैं मजाक नहीं कर रहा हूँ, सीरियसली कह रहा हूँ। तो तब उनको बताया कि जब तक आप शील का पालन नहीं करें, कितना भी पैसा कमा ले, कितनी भी शिक्षा कमा ले, वो स्थिर रहने वाला नहीं है। इसलिए किसी भी समाज को सही मायने में अगर सुगति प्रगति प्राप्त करना है तो शील की नींव डालना चाहिए। और इसीलिए भगवान बुद्ध ने शील के ऊपर जोर दिया। और इसीलिए जब भी बौद्ध कार्यक्रम होता है तो हम लोग कहते हैं कि शील से शुरुआत करो। तो इसलिए हर बौद्ध कार्यक्रम पंचशील से शुरू होता है, चाहे वो परित्राण पाठ हो, प्रवचन हो, ध्यान हो, जो भी हो। तो इसलिए मैं समझता हूँ कि कोई भी केवल बौद्धों के लिए, सारे मानव समाज के लिए ये पंचशील उनके सुगति और प्रगति की नींव है। तो मैं समझता हूँ कि जो आप लोग संस्कार डालने का प्रयत्न कर रहे हैं, तो संस्कार डालने के लिए बहुत सारी बातें हैं, लेकिन बुनियादी ये 5 जो चीज़ें हैं पंचशील, ये संस्कार अगर डाल दें तो बाकी की चीज़ें को काम अपने आप हो जाता है। तो ज़्यादा समय नहीं लेकर आप लोग जो यहाँ पर आए, इस तरह के बहुत सारे पुण्य कार्य आप लोग कर रहे हैं। तो जो भी पुण्य आपने कमाया है वो पुण्य आपके सुगति और प्रगति के लिए हेतु हो, और साथ ही साथ परम सुख जिसे निर्वाण कहते हैं वो सब आपको प्राप्त हो। ऐसे में आप सबके लिए मंगल कामना करते हैं। भवतु सब मंगल। आपल्याला माहिती आहे की तथागत भगवान बुद्ध यांचा जो धम्म आहे हा कसा आहे, कोण सांगेल? बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे ना, सर्वांच्या हितांचा, सर्वांच्या कल्याणाचा। पण तो कसा झाला? भगवंतांनी आदेश दिला आपल्या संघाला आहे ना की चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय। म्हणजे हे भिक्षूंनो तुम्ही सर्व लोकांच्या कल्याणासाठी, बहुजनचा अर्थ ओबीसी नाही, लक्षात ठेवा। बहुजनचा शब्द होतो पालीमध्ये 2 वचन आहेत, एक वचन आणि बहुवचन। एक वचनचा अर्थ होतो एकटा आणि बहुवचनचा अर्थ होतो बाकी सगळे, सर्वच, ठीक आहे।
या अर्थाने बहुजन शब्दाचा अर्थ तो सर्व, म्हणजे सर्व लोकांच्या कल्याणासाठी, हितासाठी, सुखासाठी तुम्ही काय करा, कार्य करा, विचरण करा. या पद्धतीने भिक्खू संघाला आदेश दिला. पहिल्या वर्षावासात 60 तथागतांना पकडून 61 भिक्षू तयार होते आणि हे समाजाच्या सेवेसाठी रूढ झाले, म्हणजेच भिक्खू वर्ग समाजाच्या सेवेत रुजू झाला. आणि म्हणून आपण तो संघ जयंतीचा पर्व साजरा करतो आहे ना. तर ही प्रेरणा आहे की भिक्षू ज्ञानसंपन्न झाले परंतु स्वतःपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर ते लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या हितासाठी लोकांपर्यंत पोहोचले, लोकांपर्यंत गेले आणि लोकांपर्यंत जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. ही काळाची गरज होती. ही प्रेरणा आहे की जो ज्ञानी आहे, जो ज्ञानीवंत आहे, त्याने स्वस्थ बसून राहू नये, तर इतरांच्या कल्याणासाठी कारण बनावं आणि त्याने मार्गदर्शन करावं. आणि म्हणून बाबासाहेबांची जेव्हा धम्मक्रांती झाली आणि या धम्मकार्याकडे जेव्हा अनेक महान मान्यवरांचं दुर्लक्ष झालेलं दिसलं, कारण धम्मकार्य करून आपापल्या ठिकाणी लोक विद्वान झाले, परंतु समाजात जाऊन समाजाला सुशिक्षित करण्याचं जे बाबासाहेबांचं कार्य होतं ते मात्र पूर्णत्वास होताना दिसत नव्हतं. आणि त्याच्यामुळे समाजात जे अंधश्रद्धा आहेत, चुकीचे गैरसमज आहेत, समज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तशाच राहिल्या. आणि म्हणून 50 वर्षानंतर आपल्या तील प्राध्यापिका सरोजवानी मॅडम यांच्या तो डोक्यात कल्पना आली की आपल्याला थोडंफार धम्म माहिती आहे, आपल्याला थोडंफार शिकतो आहे, आपण समजतो आहे, आपल्याला धम्माची जाण आहे, तर आपण का न लोकांना शिकवावं. आता विहारात लोक जात नाही, म्हणजे फक्त आपल्याकडे एक संस्कार आहे की अशी समज आहे की धम्म कोणी शिकायचा, म्हाताऱ्या लोकांनी, म्हणजे इतर तो पूर्वाश्रमीचा संस्कार आहे की धर्म वगैरे हे जे आहे हे करणं हे फक्त एका वयानंतर म्हाताऱ्या लोकांचं काम आहे. हा समज किती भयानक आहे, त्याचे दुष्परिणाम, त्याच्यामुळे तरुण पिढी, युवा पिढी, लहान मुलं यांना वाटतच नाही धम्म आपला आहे म्हणून, त्याच्यामुळे विहारात हा वर्ग जात नाही. संस्कृती रूपामध्ये आपण कसं जगावं हे लोकांना माहिती नव्हतं. वर्षावासामध्ये फक्त उपवास करणे ही पद्धती माहीत होती, तर वर्षावासात उपवासाचे दिवस हे उपासकांसाठी आवश्यक आहेत आणि हा पुण्यार्जनाचा कालखंड आहे. म्हणून या कालखंडामध्ये बुद्ध आणि धम्म बाबासाहेबांचा जो ग्रंथ आहे याचं वाचन सर्व युनिटमध्ये आपल्या केल्या गेलेलं आहे आणि लोकांनी घरोघरी सुद्धा त्याचं वाचन केलेलं आहे. तर अशा प्रकारे एक प्रकारे मानसिक परिवर्तनाची ही चळवळ आहे. त्याच्यामुळे याला हलक्यावर घेऊ नका, हे काही साधंसुद्धा कार्य नाही आहे. लोकांना माहिती नव्हतं संघ जयंती, धम्म जयंती काय असते. धम्म जयंती आषाढी पौर्णिमेला पहिलं धम्मचक्र प्रवर्तन झालं आणि तो धम्म जयंतीचा दिवस आहे हे या संघाच्या माध्यमातून आपल्या लोकांना माहीत झालं आणि लोक करायला लागलेत. यावर्षी 1 महिना धम्म जयंतीचा पर्व साजरा केला. वेगवेगळ्या युनिटनी वेगवेगळ्या तारखांना धम्म जयंती साजरी केली आणि तो पर्व साजरा केला. त्याच्यानंतर आता आश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा पूर्ण कालखंड संघ जयंतीचं पर्व म्हणून साजरा केला. लोकांना संघ जयंती काय आहे ते माहिती नव्हतं, तर संघ लोकांच्या सेवेत रुजू झाला. त्या दिवशी संघाचा आविर्भाव, तो त्यांचा त्या रत्नाचा तो प्रकट दिन, या अर्थाने आपण हा पर्व साजरा करतो. संघ हा त्या दिवशी लोकांच्या सेवेत आला, तो ॲक्टिव्ह झाला आणि म्हणून तो प्रकाशमान आहे आणि म्हणून त्या रत्नाचा आपण दिवस हा संघ जयंतीच्या रूपाने साजरा करतो. ही BDSP संघ काय आहे हे आपल्याला थोडक्यात समजलं असेल असं मी समजतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. न उदय जय भीम. घनसारपदितेन दीपेनं तमधंसिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामी तमोनुदं. अर्थात अंधकाराचा नाश करणाऱ्या व सर्वव्यापक स्वच्छ प्रकाश देणाऱ्या या दीपाप्रमाणे अज्ञान अंधकाराचा नाश करणाऱ्या तिलोकदीप अशा सम्यक संबुद्धाची मी पूजा करते. आज मोठा उत्सव, मोठा सण या भारत देशामध्ये साजरा केला जातो. त्याला म्हणतात दीपावली. आजपर्यंत आम्हालाही तीच माहिती होती आणि तेच आम्ही साजरी करत होतो. परंतु ही जी मी गाथा इथे म्हटलेली आहे तिचा अर्थही तुम्हाला सांगितलेला आहे. अंधकाराचा नाश करणाऱ्या सर्वव्यापक स्वच्छ प्रकाश देणाऱ्या दीपाप्रमाणे. अज्ञान अंधकारांचा नाश कशामुळे होतो? दिव्यामुळे होतो. आता आमच्या घरात दिवे तर होतेच, अंधारात राहत होतो का आम्ही तेव्हा?
नव्हतं राहत. प्रकाश तर होताच, मातीच्या तेलाचा असेल, कंदिलाचा असेल किंवा इलेक्ट्रिकचा असेल, होता की नाही. पण तरी सुद्धा आम्ही दुःखात, गरिबीत, दरिद्रीत, वेगवेगळ्या छळाला कारणीभूत झालेलो आहे. बरेच अन्याय अत्याचार आमच्यावरती झालेले आहेत. ते कशामुळे? अज्ञानामुळे. बरोबर आहे, अज्ञानामुळे झालेलं आहे ना. ते ज्ञान कोणाकडून मिळालं आम्हाला? बाबासाहेबांकडून. त्यांनी आम्हाला शिक्षणाचे द्वार उघडे करून दिले आणि आम्ही ज्ञान घेतलं आणि प्रकाशित झालो. बरोबर आहे. मग आम्ही आज दिवे लावावे की लावू नये हा प्रश्नचिन्ह तुमच्या पुढे जर उभा राहत असेल तर दिवे लावल्यानंतर प्रकाशाचा त्या फायदा आम्हाला होत नाही. आम्हाला कोणते दिवे लावावे लागतील? ज्ञानाचे. कोणत्या ज्ञानाचे? ज्ञान तर भरपूर आहे. चोरी करण्याचंही ज्ञान आहे. आता भंतेजी सांगून गेलेत पाचही शिलाचा अर्थ है ना. तर पाचही शिलाचे दिवे लावावेत, किती अनुसरावेत? अनुसरण करावे लागतील ना. तेव्हा कुठे आमच्या आतमधला अज्ञान, अंधकार काय होईल? नष्ट होईल आणि आमची प्रगती होईल. बरोबर आहे. आम्ही जेव्हा अभ्यासाला लागलो, बाबासाहेबांनी जे कार्य केलं त्यांचं आम्ही ऐकलो, तर आज आम्ही एवढी प्रगती करून घेतलेली आहे. परत आम्ही त्यांचं ऐकू तर आमची किती मोठी प्रगती होईल, किती मोठा समाज संघटित होईल, होईल की नाही. म्हणून बाबासाहेबांचं ऐका. बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं? दर रविवारी आपण विहारात गेलंच पाहिजे, धम्मासाठी 1 तास दिलाच पाहिजे असं म्हटलं होतं ना बाबासाहेबांनी. पण 67 वर्षापर्यंत अशी स्थिती होती की तिथे फक्त आणि फक्त कोण राहायचं? ज्येष्ठ महिला, ज्येष्ठ नागरिक. मुलं नव्हते येत, तरुण पिढी येत नव्हती. मग धम्मा हा सगळ्यांसाठी आहे ना. मग सगळ्यांसाठी असल्यानंतर त्याने काय करायला पाहिजे? विहारात गेलंच पाहिजे, 1 तास दिलाच पाहिजे. असं न झाल्यामुळे आपल्याला त्याच्यावर पर्याय शोधावा लागला. तो पर्याय म्हणजेच काय? धम्मा आपल्या घरी, तुम्ही नाही तर आम्ही येतो बा. मग आपण आता बुद्धाच्या काळाकडे जाऊया. बुद्धांच्या काळामध्ये जेव्हा बुद्धांना काय झालं? ज्ञानप्राप्ती झाली. आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी चिंतन केलं, मनन केलं की आता मी काय करू? इतकं कठीण आहे हा धम्म समजणे. किती कष्टाने मी शोधलेला आहे. जर हा लोकांना समजला नाही तर माझ्याही डोक्याला ताप आणि त्यांच्याही डोक्याला ताप. असंच वाटलं की नाही त्यांना. परंतु त्यांचंच मन काय म्हणालं त्यांना? 2 मन असतात आपले. दुसरं मन काय म्हणालं त्यांना? की तथागता, असेही काही चांगले लोक आहेत जे तुमच्या धम्माला समजू शकतील. आणि असा पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आणि लगेच ते आपल्या गुरूंना आठवलं. प्रथम कोणाला देऊ? पहिले तर विद्वानच लोकांना द्यायला लागेल की नाही, कारण सर्वसामान्य लोक ते समजू शकणार नाहीत. आणि म्हणून मग त्यांनी आलार कलामाची आठवण केली, उद्धक रामपुत्ताची आठवण केली, भृगु ऋषींची आठवण केली. सगळ्यांचा मृत्यू झालेला होता. मग आता कुणाला जायचं? जे 5 परिव्राजक होते, जे त्यांच्यासोबत कुठे होते? कायाक्लेश करताना, तपश्चर्या करताना होते ना 5 वर्ष. तर ते त्यांच्या सोबत होते आणि सोबत असताना त्यांना आठवलं की आपल्या सोबत इतके दिवस घालवले, यांची प्रज्ञा थोडीसरी आहे. म्हणून त्यांच्यापर्यंत गेले आणि त्यांना तो उपदेश दिला भिक्षूंना राहण्यासाठी. आणि भिक्षू जर तिथे राहत असेल तर तिथे एक वातावरण पण राहील, उपासक येत जात राहतील आणि धम्माप्रती श्रद्धा विकसित होईल. अशा पद्धतीचं नियोजन त्यावेळेला सम्राट अशोकांनी केलं. आणि तिथे महिलांना सुद्धा तेवढंच स्वातंत्र्य दिलं. मातुगामा त्यांना म्हणायचे स्त्रियांना. म्हणजे ती स्त्री सुद्धा निर्वाण पदाला जाऊ शकते, तिला सुद्धा स्वतंत्रता असली पाहिजे. ही समता मूल्य त्यांनी तेव्हा सुद्धा विकसित केली. म्हणजे स्त्रियांना प्रमुख स्थान दिलेलं आहे. म्हणजे उपासक असो, गृहस्थ असो, भिक्षू असो, भिक्षुणी असो, हे जे 4 पिलर आपण म्हणतो संघाची, ह्या 4ही पिलरांना म्हणजे व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांनी काय केलं? असे प्रयत्न केले की लोकांना एकमेकांप्रती आदर असला पाहिजे. म्हणून महामंगल सुत्ताचं तिथे पारायण करायला लावलं. महामंगल सुत्तामध्ये जे काही 38 मंगल सांगितलेले आहे ते गृहस्थांसाठी किती आवश्यक आहेत हे त्यांनी त्यामधून लोकांना सांगितलं. प्राणी हिंसा करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये, चोरी करू नये, नशा करू नये. कारण या सगळ्यांमुळे काय होतं?
मनुष्याची हानी होत असते. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी तिथे एक धम्म राज्य स्थापन केलं. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, धर्मावर प्रीती असणारा मनुष्य हा कुठे राहतो, सगळीकडे प्रसन्न चित्ताने राहतो, सुखाने राहतो. आणि श्रेष्ठांनी दिलेला धम्म तो सदा रमलेला असतो. म्हणजे बुद्धाने दिलेल्या धम्मात, बाबासाहेबांनी दिलेला विचारात तो सदा रमलेला असतो. ही मानसिकता आपल्याला आणायची आहे, हे मानसिक परिवर्तन आपल्याला करायचं आहे. आणि पुढे पुढे असंच कार्य आपलं अखंडितपणे वाढत राहू जोपर्यंत आपला श्वास आहे. हीच मी मंगलकामना इथे व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना विराम देते. नमोबुद्धाय, जय भीम. मॅडमनी खरं, वाणीताईंनी खरं आमच्या डिपार्टमेंटचे काही प्रश्नांना टच केलं. मला त्याबद्दल आवर्जून बोलावंसं वाटतं. मला वाटतं की धम्माबद्दल बरेच माझ्यापेक्षा ज्ञानी लोक आहेत आणि थोडंफार मला धम्म समजतो. लहानपणापासून जी आईवडिलांनी आपल्याला सांगितलं की पंचशील फॉलो झालं पाहिजे आणि आपल्याला रोज संध्याकाळी आपण 7 वाजता जे आहे ते आपण जेवण करायच्या आधी आपण काही का असेना पण दिवसातून एकदा आपण बुद्ध चरणी आपण वंदना केली पाहिजे. तर यानी जे आपण पंचशील आम्ही शिकत राहिलो लहानपणापासून आणि जितकं वाचनाची आवड असल्यामुळे समजलो. परंतु ताईन एवढं किंवा कंटिन्युअसली त्या गोष्टींमध्ये आम्ही राहत नाही. परंतु जेवढं लिमिटेड एक्सपोजर आहे आणि जेवढी समज आहे त्यावरून जे शेवटच्या शब्दाला ताईंनी जिथे थांबवलं तिथे जे आता ताईंनी नाही, जे आता इंट्रोड्यूस करत होते त्यांनी थांबवलं. ही गोष्ट खरी आहे की जसं भंतेजींनी पण सांगितलं, आदरणीय भंतेजींनी पण सांगितलं की खूप छान उदाहरण दिलं त्यांनी आणि ते खूप छान बोलत होते. ती एअरपोर्टचा त्यांना क्लिक आला आणि हिअर टू गो. पण त्यांनी जे बोलले त्यांनी एक उदाहरण दिलं, एक केस स्टडी ते सांगत होते आपल्याला की एक स्लम होता. हे रिअल स्टोरीज आहेत. मला वाटतं ते कर्नाटकचं कुठेतरी उदाहरण देत होते, बट हे रिअल स्टोरीज आहेत की आपले लोक मेहनती आहेत, कष्टाळू आहेत, प्रचंड कष्टाळू आहेत, प्रचंड इंटेलिजंट आहेत. त्यामुळेच जी माणसं ज्यांनी शिलाचा मार्ग पकडला, ज्यांनी बुद्ध धर्म समजला, ज्यांना कळलं की चांगलं वागणूक आणि बुद्धाने जे आपल्याला शिकवलं, बाबासाहेबांनी जे शिकवलं आणि त्यांना जे आदर्श मानून आयुष्यामध्ये खरा आदर्श मानून आणि खऱ्या पद्धतीने ज्यांनी फॉलो केलं ते लोक खरंच पुढे गेले आणि त्यांना खरंच बीट नाही करू शकत. ही माझी आजही माझी खूप स्ट्रॉंग माझी फिलिंग आहे की जर बुद्ध अनुयायांना, बाबासाहेबांच्या अनुयायांना जर कोणी बीट करू शकत असेल तर ते फक्त आपले विकनेसेस आहे आणि आपण शिलाचं जे पालन करू शकत नाही, फक्त ते जी आपली विकनेस आहे त्याच गोष्टी आहे. जसं ते बोलले की ते इंटेलिजंट आहे, ते काम करतात, स्लम्समधले जे लोक आहेत ते फार कष्टाळू आहेत, मेहनती आहेत, सगळं आहे, परंतु दारू पिणे, चोऱ्यामाऱ्या करणे, कोणीतरी जसं ताई बोलल्यात तुमच्या डोक्याला, आपल्या डोक्याला कोणीतरी उद्विग्न करतं, तुम्हाला म्हणतं की काहीतरी भडकवून देतं आणि तुम्ही जाता कुठेतरी कोणत्या पार्टीज, ठीक आहे असलं पाहिजे, पॉलिटिक्समध्ये असलं पाहिजे, पण कोणीतरी एखादं पॉलिटिकल लीडर किंवा एखादं मोठं कोणीतरी गुंड ते आपल्याला 5 पैसे, 500 रुपये, 1000 रुपये देतं, त्याच्यासाठी आपण विकला जातो आणि आपलं पूर्ण शील आणि आपली फॅमिलीज आपल्या सगळ्या आपण धाऱ्यावर धरतो, आपण सगळं विसरून जातो. बुद्धांचा एक फोटो किंवा एक स्टॅच्यू काहीतरी कुठल्या तरी फॉर्ममध्ये हा प्रत्येक जाती धर्माच्या माणसाकडे दिसेल तुम्हाला, इन्क्लुडिंग ब्राह्मण, इन्क्लुडिंग ऑल द रिलिजन्स, ज्यांच्यामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरी दिसेल. बिकॉज बुद्धाला हे ओव्हरऑल वर्ल्डमध्ये शांतीचं प्रतीक मानलं गेलं आहे. आणि याचं सगळ्यात चांगलं मला वाटतं शांती म्हणजे काय, शांती म्हणजे काय, ती कन्सेप्ट काय, ती कन्सेप्ट मला अजून उजागर झाली जेव्हा आम्ही दलाई लामांना भेटायला गेलो आणि दलाई लामांना जेव्हा भेटलो, इतकी शांती, इतकं पीस आहे त्यांच्या चेहऱ्यावर, इतकं ते ओतप्रोत वाहतं, इतकी ब्युटी आहे, इतकी पॉझिटिव्हिटी आहे की तुम्ही त्यांना, ते तुम्हाला असं हात पकडतात, दे टच यू, ही आस्क यू आणि कॉल्स यू अँड टच यू, आणि इतकी ती प्रीतीची त्यांच्यामध्ये प्रचंड हे आहे. परंतु त्यांनी देखील स्ट्रगल केलेलं आहे, त्यांनी देखील तिबेटसाठी
तिबेटच्या इंडिपेंडन्ससाठी त्यांनी स्ट्रगल केला, त्यांना देखील दलाई लामांना जगातल्या सगळ्यात मोठ्या बौद्ध भिक्षूला, सगळ्या बौद्धांच्या मेन स्थानाला त्यांना देखील स्ट्रगल करावं लागलं, त्यांना देखील त्यांच्या देशातून निघावं लागलं, त्यांच्या लोकांसाठी संघर्ष करावा लागला. भारतामध्ये त्यांना एक्झाईल झाले, ते भारतामध्ये येऊन त्यांना एक छोट्याशा प्लेसमध्ये येऊन राहावं लागत आहे, परंतु ते पीसफुल आहेत आणि ते पीसची स्प्रेड करतात. त्याचं एकमेव आहे म्हणजे याचा अर्थ पीस जी आहे, स्ट्रगल जरी आपल्या आयुष्यात असले, कारण स्ट्रगल ही जय भीम आणि नमो बुद्धाय म्हणणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये मला वाटतं आयुष्यासाठी आहे आणि स्ट्रगल हे प्रत्येक मानवाच्या आयुष्यात आहे, पण आपल्या आयुष्यात थोडी जास्त आहेत. बिकॉज अजून आपल्याला बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी योजलं होतं ते यायसाठी अजून बरेच वर्ष लागते, त्याच्यासाठी अजून खूप मोठं संघटन लागेल आपल्याला. परंतु मला जे समजतं, पंचशील जे आहेत आपले आणि बुद्धाचा धर्म, मिडल पाथ, हे एकमेव मार्ग आहे जो आपल्याला ती स्ट्रगल करण्याची देखील प्रेरणा देईल. आणि ती स्ट्रगल करत असताना आपण आपलं पर्सनॅलिटी आणि आपलं सराउंडिंग कसं पीसफुल ठेवू, कशी आपण पॉझिटिव्हिटी स्प्रेड करू आपल्या लोकांसोबत, आपल्या लोकांबद्दल आणि आजूबाजूच्या अजून आपल्या 10 लोकांना आणि आपल्या फॅमिलीला कसं पॉझिटिव्हली आणि बुद्ध धर्माच्या मार्गाने, धम्माच्या मार्गाने कसं आपण पुढे घेऊन जाऊ शकू, याच्यासाठी मला वाटतं खूप प्रेरणादायी आहे. आणि मी माझे एवढे बोलून दोन शब्द बोलून थांबवते. खरं म्हणजे मी नीरजला म्हटलं की सत्कार वगैरेच्या भानगडीत मी आजपर्यंत कधी पडलो नाही आणि ही कार्यशाळा आहे, कार्यशाळेमध्ये जे प्रशिक्षणार्थी येतील त्यांच्याशी 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त होत असेल तर माझ्यासाठी अतिशय परमसुखाची बाब आहे. त्या निमित्तानं मी आपल्या पुढे इथे उभा आहे. आपण सत्कार केला, खरं म्हणजे अनेक प्रकारचे सत्कार आपल्या आयुष्यामध्ये होत असतात, परंतु माझा हा जो सत्कार आहे सर्वसामान्य जनतेच्या वतीनं जो इथे मला केला गेला त्याबद्दल मी केवळ कृतज्ञता व्यक्त करत नाही, तर ह्याच्यातून मला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळेल ह्याची आपल्या सगळ्यांना खात्री देतो. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटण्याची जी संधी मिळाली, कदाचित त्यावेळी माझा जन्म झालेला होता आणि बाबासाहेब भंडाऱ्याला आले त्यामुळे मला ती संधी मिळाली असेल. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर खरं म्हणजे आम्ही या विद्यार्थी जीवनापासूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आकर्षित झालेलो होतो. आपण सगळ्यांना माहिती आहे की आपण प्रायमरी शाळेत किंवा माध्यमिक शाळेत असतो तेव्हा आपल्याला तुमचा हिरो कोण आहे, तुमचा महापुरुष कोण आहे किंवा तुमचा आवडता नेता कोण, अशा प्रकारच्या निबंध लिहायला सांगण्यात येत असे. तेव्हा आम्ही त्यावेळी म्हणजे 5व्या-6व्या वर्गात असताना बाबासाहेब आंबेडकर हा आमचा एकमेव हिरो आहे, नायक आहे, अशा प्रकारचा निबंध लिहत होतोच. आणि तेव्हापासून बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा जो प्रभाव होता तो आमच्या मनावर पडलेला होता. पण प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या तासाच्या सहवासानं आणि त्यांच्यासाठी त्यांच्या इलेक्शनमध्ये काम करण्याच्या प्रवृत्तीनं संपूर्ण माझं जे अस्तित्व आहे ते अगदी अशी तावसू लागून निघालं. हा माझ्यासाठी अतिशय गौरवाचा क्षण आहे आणि तो मी आयुष्यभर जोपासत आलेलो आहे आणि म्हणूनच आज या माझ्या सत्कारापर्यंतच्या अवस्थेपर्यंत मला इथं आलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध व्हा म्हटलं. संघाची संकल्पना किंवा आता जे हिंदुत्ववादी लोक आहेत त्यांनी ज्या ज्या संकल्पना त्या पुढे रेटण्यात, आता कमल नावाचं त्यांचं जे निवडणूक चिन्ह आहे किंवा आता हा संघ नावाची ही संकल्पना आहे किंवा अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बुद्ध धर्मातून ह्या सगळ्या लोकांनी चोरलेल्या आहेत. ख्रिश्चनिटी असो, मुस्लिम धर्म असतो, ह्या सगळ्यांवर भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडलेला आहे. किंबहुना अशी एक आख्यायिका काय ऐतिहासिक सत्य आहे की येशू ख्रिस्त हा काश्मीरमध्ये त्यावेळी आला आणि त्यावेळी काश्मीरमध्ये बुद्ध धर्माचा जो प्रभाव होता त्याच्यामुळे प्रभावित होऊन त्याच्यामध्ये ती एक करुणेची आणि ही मेणबत्ती, ख्रिश्चनांमध्ये जी मेणबत्तीची प्रतिमा आहे ती बुद्धांची प्रतिमा आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे जगातली कुठलीही अशी विचारधारा नाही आहे, ती आधुनिक असो की प्राचीन असो, त्या सगळ्यांवर भगवान बुद्धाच्या तत्त्वप्रणालीचा हा प्रभाव झालेला असेल. आणि आजही अगदी अव्याहतपणे हे सुरू आहे. जगातला आज कुठलाही शास्त्रज्ञ घ्या, तो अर्थशास्त्रज्ञ असो, राजकीय तत्त्ववेत्ता असो की
ज्याला आपण मेडिकल सायन्सेस म्हणू किंवा सायकोलॉजिकल सायन्सेस म्हणू, ह्या सगळ्या प्रकारचे जे जे कोणी तत्त्वज्ञ म्हणून आज पुढे येतात त्या सगळ्यांवर भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा ह्यानं त्या प्रकारानं प्रभाव पडल्याचं हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध दिलेला आहे, हा बुद्ध समजून घेणं फार आवश्यक आहे. आमचे प्रवचनकार येतात, आमचे अनेक कीर्तनकार येतात किंवा आमचे प्रबोधनकार येतात आणि आपल्याला सांगतात की भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये हे आहे, भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये ते, हे सगळं ठीक आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे सांगितले आहे की आपण बौद्ध आहोत म्हणजे केवळ ज्ञानी नाही आहोत. आता आपण पंचशील म्हणतो, पंचशील म्हणता येणं म्हणजे त्याचं ज्ञान आहे, परंतु हे ज्ञान असणं म्हणजे बौद्ध असणं नव्हे. हे ज्ञान जोपर्यंत आपण कृतीत उतरवत नाही तोपर्यंत आपण बौद्ध होऊ शकत नाही. म्हणून पंचशील म्हणताना जर मी सुरा मेरे मध्य प्रमाद ठाणा म्हटलं, हे माझं ज्ञान झालं, ठीक आहे, म्हणजे मी दारू पिण्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेल, हे म्हणणं म्हणजे बौद्ध होणं नाही आहे. तर मी माझ्या जीवनात दारू पिणार नाही, प्रत्यक्षात दारू पिणार नाही, ही जाणीव होणं म्हणजे बौद्ध होणं. तेव्हा ह्या ज्या संकल्पना असतात केवळ ज्ञानापुरतं आपल्याला मर्यादित राहता येत नाही. त्रिपिटकामध्ये हे आहे ते आहे वगैरे सगळं ठीक आहे, बुद्ध आणि धम्मामध्ये हे आहे ते आहे वगैरे हे सगळं ठीक आहे, परंतु हे आहे हे एवढं जाणण्यापुरतंच आपलं आयुष्य किंवा आपल्या सगळ्या संकल्पना ह्या मर्यादित नाही आहेत, तर ते प्रत्यक्ष आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. बुद्धानं बुद्ध धम्म त्याची निर्मिती का केली? आपल्याला माहीत आहे की बुद्धत्व प्राप्ती झाल्यानंतर बुद्धाच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मी आता मला बुद्धत्व प्राप्त झालेलं आहे, तर माझं सगळ्या जीवनाचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत, मला आता बाकीच्या जगाशी काय संबंध? परंतु नंतर बुद्धाला याची प्रचिती आली की नाही, मला जे ज्ञान प्राप्त झाले ते मी ज्या नदीच्या संघर्षासाठी गृहत्याग केला ते प्रश्न सुटलेले नाही आहेत. म्हणजे जगातले जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाही आहेत आणि ते प्रश्न सोडण्यासाठी मला माझ्या विचारधनाचं हे प्रसार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मग भगवान बुद्धानं मग बाकीची भिक्षू संघाची निर्मिती केली आणि बाकीचं सगळं आपल्या नजरेपुढे आहे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे तत्त्वज्ञान आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे विचारधन आहे, हे विचारधन आपल्याला खऱ्या अर्थानं ज्याला आपण विज्ञाननिष्ठ जाणीवा म्हणतो, ह्या विज्ञाननिष्ठ केवळ कर्मकांड म्हणून नव्हे. रोज बुद्ध वंदना म्हटल्यानं माझा काय उद्धार होणार असेल जर असं कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आपला उद्धार तेव्हाच होईल जेव्हा आपण भगवान बुद्धाच्या धम्माची वंदना म्हणतो आणि ती कृतीत उतरवतो. तेव्हा त्या दृष्टीनं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला भगवान बुद्ध हा खऱ्या अर्थानं समजून त्याप्रमाणे आपलं स्वतःचं अंतर्मन, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझ्या माणसाला धम्माची काय गरज असते, तर ऐहिक सुखासाठी आणि आध्यात्मिक सुखासाठी धम्माची गरज असते. म्हणजे माणसाचा जर विकास व्हायचा असेल तर त्याला ऐहिक सुख म्हणजे अन्न वस्त्र निवारा ह्याची सगळी सोडवणूक त्याला करता आली पाहिजे. पण त्याच्याबरोबरच त्याला मन असतं आणि मनावरचे जे संस्कार असतात ते करण्यासाठी त्याला काहीतरी असं एक विचारधन आवश्यक असतं. ह्या विचारधनाला आध्यात्मिक म्हणतात. आता अध्यात्माचा अर्थ म्हणजे कोणी कर्मकांड किंवा उपास तापास किंवा देवळात जाणं वगैरे, अध्यात्माचा हा अर्थ असा नाही आहे की भुकेबरोबरच माणसाला एक श्रद्धा असते आणि श्रद्धेची जपणूक करण्यासाठी ज्या काही आवश्यक बाबी असतात त्या सगळ्या आवश्यक बाबींचा अंतर्भाव हा धम्मामध्ये होतो. म्हणून व्यक्ती आणि समाज ह्या दोघांच्याही विकासाचं जर समान सूत्र कुठे असेल तर ते मग बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ह्या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे. त्याची आपल्या सगळ्यांना खऱ्या अर्थानं जाणीव व्हावी आणि तशा प्रकारचे संस्कार आपल्यामध्ये रुजावेत, ह्यासाठी आपण सगळ्यांनी सामूहिक प्रयत्न करणं आवश्यक आहे. ह्या प्रयत्नातला एक भाग म्हणून आपण आज इथे एकत्र झालेलो आहोत. मला अतिशय आनंद आहे. खरं तर बाबासाहेबांनी आपल्याला केवळ संविधान दिलं नाही, नवीन कायद्याचं स्वरूप करून केवळ आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही, तर येणाऱ्या पिढ्यांसाठी धम्माची
खूप मोठी संपदा ते आपल्याकडे सोडून गेलेत. आज आम्ही सगळेजण जे इथे उपस्थित आहोत आणि आपल्यासोबत बोलू शकत आहोत, ही पुण्याई, हे कर्म, हे बाबासाहेबांचा. ते जर नसते तर मला वाटतं आज आमच्यापैकी इथे कोणी नसतं आणि अनेक जण आपल्यापैकी इथे नसतं. आणि म्हणून जे काही बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं, मोठ्या विचाराने केलं, ते सर्व घेण्याची, त्यांचे वारसदार म्हणून ते सर्व घेण्याची क्षमता ही आपल्यात जर आपण निर्माण करू शकलो तरच मग आपण आपला जन्म साध्य करू शकलो असं होईल. म्हणजे एखाद्या कोट्याधीश बापाच्या मुलाला जर त्याच्या वडिलांनी दिलेली संपत्ती संपादन करता आली नाही, त्याच्यासारखा जर कोणी दुर्दैवी नसेल, तशी आपली अवस्था होता कामा नये. कोणी म्हणतं आमच्याकडे संपत्ती नाही, पैसे नाही, त्याच्यामुळे आम्ही शिकू शकलो नाही. नाहीतर आमच्याकडे, म्हणजे फेल्युअर होण्याचे पुष्कळ कारण देतो आपण. आम्ही गरीब आहोत म्हणून शिकू शकलो नाही. मला आपण सांगा, आपले सगळेजण एकाच परिस्थितीतून आलो. कोणी काही फार श्रीमंत नव्हतंच. गरीब आहोत म्हणून शिकू शकलो नाही, गरीब झालो म्हणून आम्ही काही बिझनेस करू शकत नाही. आम्ही ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीमध्ये NPA, बँकेच्या शब्दामध्ये ते आहे, त्याच्यामुळे मला लोन मिळत नाही. मग लोन नाही मिळालं तर मी बिझनेस करू शकत नाही. नॉन परफॉर्मिंग ॲसेट असल्यामुळे आमच्या वस्तीचा, माझं नाव सांगितलं तर आडनाव पाहतात लोक, मग आडनाव पाहून ठरवतात शेजारी बसवायचं की नाही, मित्रता करायची की नाही. अनेक विचार लोक करतात. परंतु मित्रांनो, जर बाबासाहेबांनी शिक्षण दिलेलं ते आपण जशाच्या तशी अंगीकारला, आताच खांडेकर साहेब आपल्याला सांगत होते, आणि मग त्यांच्या मार्गावर चाललं तर जगातली कोणतीही समस्या या समाजाला प्रगतीपासून रोखू शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिले, 70-72 वर्ष झालेत फक्त, आणि या अल्पशा काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या समाजाला 5000 वर्षापर्यंत शिक्षणाचा लवलेशही नव्हता, किंबहुना जसं नारळोडे मॅडमने सांगितलं की शिक्षण घेणं ज्या समाजासाठी अपराध होता, पुरुष सूक्त 10th मंडल काय सांगतो की कोणत्याही जो विद्वान माणूस आहे, सो कॉल जो पण असेल, शास्त्रात पारंगत असेल, त्यांनी कधीही जे द्विज नाहीत, म्हणजे 2 वेळा ज्यांचा जन्म झाला नाही, अशा लोकांच्या पुढे ज्ञान सांगू नये आणि त्यांनी ज्ञान ऐकू नये. ज्ञान जर सांगितलं तर पिघळलेलं शिस त्याच्या कानात ओतावं, उच्चार केला तर जीभ छाटावी, आणि लक्षात ठेवलं तर धडपासून मुंडकं वेगळं करावं. एवढा मोठा अपराध शिक्षण घेणं असेल, मग या वर्गाने
बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून इतके मोठे विद्वान दिलेत की भारतामध्ये राष्ट्रपती असतील, चीफ जस्टिस असतील, अनेक IAS IPS अधिकारी असतील, साहित्यिक असतील, वाईस चान्सलर्स असतील, विद्यापीठाचे प्रोफेसर्स असतील, असे विद्वान केवळ 70-72 वर्षामध्ये दिलेत. एवढी क्रांती एका व्यक्तीच्या विचारानं जगात कुठे झालेली आपल्याला सापडत नाही, एवढ्या लहानशा काळामध्ये. आणि ही जी एवढी मोठी क्रांती आपल्याला आज दिसते आहे, जी पहिली पिढी आली, दुसरी पिढी आली, तिसरी पिढी आली बाबासाहेबांनंतर, सगळ्यांनी कष्ट करून इथपर्यंत आणलंय. पण मग आता याच्या पुढे काय? हे जे चित्र मी आपल्या पुढे सांगितलं, हे असंच आहे का की याची कोणती पडती बाजू आहे किंवा कसे, हेही आपल्याला विचारात घ्यावं लागेल. हा काही शंकेचा इशू नाही की या समाजाने ज्ञान साधना प्रचंड केली. आजही आम्हाला पुस्तकं दिल्या जातात फुलासोबत. मी एक 20-22 वर्षाआधी किती लोक सेकंड जनरेशन मध्ये हायकोर्टचे जजेस झाले, किती लोक सेकंड जनरेशन मध्ये मिलेनियर्स झाले, ज्यांनी पहिल्या जनरेशनला मागे टाकून पुढे त्यांच्या 10 पट अचीवमेंट केलं. कधी कधी असं आपल्याला लक्षात येतं की अधिकाऱ्याच्या मुलाला MPSC सुद्धा पास होता येत नाही, आणि मग उगाच अनेक अधिकारी म्हणतात नाही त्याला तर इंटरेस्टच नव्हता, कारण की आम्हाला एवढे कष्ट करताना पाहिलं. मग आयुष्यात कष्ट नाही करायचं तर करायचं काय? मग हे ज्या निंद्रेत हळूहळू आपण चाललेलो आहोत, या निंद्रेतून उठवण्याचं कामच वाणीसाहेब आणि वाणी मॅडम करत आहेत असं मला वाटतं. आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण सगळे सामील होणार आहात, आपण सगळे सामील आहात. आणि म्हणून आपलं भविष्य हे काही निंद्रेत जाणारं भविष्य नाही, परंतु उज्ज्वल होणार आहे. कारण की अशा प्रकारच्या सभांमध्ये येणं हे निंद्रेतून बाहेर पडण्याची प्रक्रिया आहे. आणि परत एकदा सांगतो की हा जर सिद्धांत आपण कंटिन्यू ठेवला आणि एक सांस्कृतिक बौद्धिक बुद्धांचं एक सांस्कृतिक धम्माचं एक वातावरण जर आपण घराघरात तयार करू शकलो, तर मग प्रत्येक घरातून मोठे डॉक्टर्स, इंजिनियर्स, बिझनेसमॅन पिढ्यानपिढ्या तयार होत जाते. जे 70 वर्षात तुम्ही 5000 वर्षाला, जे 70 वर्षामध्ये या समाजाने हरवून टाकलेला आहे, ही आपली जीत आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी सुनिश्चित करू शकू. आणि ते आपण तेव्हाच करू शकू जेव्हा आपण धम्माचं पालन करू. आणि म्हणून इथे आलेले प्रत्येक जण जर यांनी स्वतः धम्माचं पालन करण्याचा निर्णय घेतला, तर त्यांचा स्वतः, त्यांचा परिवार, समाज आणि हा देश प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान बुद्धांमुळे आपण एकेकाळी जवळपास 1500 वर्ष विश्वगुरू होतो. भगवान बुद्धांमुळे आपण विश्वगुरू होतो, कारण की जापान पासून ते युरोप पर्यंत पूर्ण सिल्क रूट ज्या ज्या ठिकाणी होता, अफगाणिस्तान पासून ते मिडल ईस्ट पर्यंत, कारण की इस्लाम हा किंवा ख्रिश्चॅनिटी पण हे भगवान बुद्धांच्या 500 वर्षानंतर आलं, इस्लाम जवळपास 1000 वर्षानंतर आलं. तर हा पूर्ण जो परिसर आहे, म्हणजे जग 2/3 जग हे बुद्धमय होतं. आणि हा बुद्धांचा जो मार्ग आहे
तो भारतातून गेल्यामुळे आपण खऱ्या अर्थानं विश्वगुरू होतो. आपण लोकांना ज्ञान द्यायचो धम्म कसा आहे, आणि इथून सगळ्या जगाने धम्म शिकले. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपणच विसरलो, आणि ते जो संपत्ती होती परत बाबासाहेबांनी आपल्याला आठवण करून दिली, आणि परत तो इतिहास आपल्यासारख्या लोकांमुळे रिपीट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि पुन्हा जग, केवळ भारतच नव्हे पूर्ण जग हे धम्ममय होईल अशी मंगल कामना करून मी आपली रजा घेतो. बाबासाहेबांनी जास्त घोषणा केली होती की मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू धर्मात मरणार नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी सुद्धा हे प्रण करतो की मी जरी हिंदू धर्मात जन्मलो असेल पण मी हिंदू धर्मात मरणार नाही, आणि शेवटच्या घटकापर्यंत मी बौद्ध धम्म स्वीकारील. धन्यवाद. बाबासाहेबांनी जी धम्माची बीजं आपल्यामध्ये रोपित केली त्याला आपण काय ओळखतो? धम्मक्रांती म्हणून ओळखतो. बाबासाहेबांनी आपल्याला एका म्हणजे धर्माचा दर्जा नसलेल्या लोकांना धर्माचा दर्जा दिला, प्रदान केला. म्हणजे ज्याला मनुष्य म्हणून नाकारलं गेलं त्या समाजाला मनुष्य म्हणून चिंतन मनन करून विकसित होण्याचा मार्ग उपलब्ध करून दिला. आणि तो मार्ग म्हणजे तथागत बुद्धांचा धम्म होता. आणि म्हणून ही क्रांती होती, ही सामाजिक क्रांती होती, आणि याला धार्मिक क्रांतीसुद्धा म्हणू. आणि म्हणून याला धम्मक्रांती आपण म्हणतो. ती झाली 14 ऑक्टोबर 1956 रोजी आहे ना, नागपूरच्या पवित्र भूमीमध्ये. आणि आपल्याला हा वारसा दिल्यानंतर बाबासाहेबांनी खूप जाणीवपूर्वक आवाहन केलं होतं आहे ना, जाणीवपूर्वक आवाहन केलं होतं की हा धम्म मी तुम्हाला देतो आहे तर तुम्ही हा गळ्यात मढं मी तुमच्या अडकवत आहे असं समजू नका. तर काय करा, ज्यांना या धम्मात यायचं आहे त्यांनी जाणीवपूर्वक आलं पाहिजे. जाणीवपूर्वक शब्द वापरला म्हणजे काय की त्यांच्या मनाची तयारी असली पाहिजे, जाणीवपूर्वक स्वीकारलं पाहिजे. हे होणं अपेक्षित होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी या समाजाला काय केलं, मोटिवेट केलं. आणि मग तुम्हाला जर तो धम्म ती विचारप्रणाली सोडून नवीन विचारप्रणाली स्वीकारायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला काही नीती नियम पाळावे लागतील. आणि म्हणून ते नीती नियम आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून दिले आहे ना. हे नीती नियम आपल्या जगण्या वागण्याचे काय झाले, माध्यम व्हायला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांचा सगळा पण अंतिम काळ बघू, कारण बाबासाहेबांनी शेवटी आपल्याला काय म्हटलेलं आहे की याच्यानंतर उर्वरित जे माझं आयुष्य आहे हे मी धम्म कार्यासाठी समर्पित करील, हे म्हटलं आहे की नाही. म्हणजे आपलं बाबासाहेबांनी जिथे चळवळ आणली त्याचा विचार करा की आपलं उर्वरित आयुष्य हे धम्म कार्यासाठी वाहणार आहेत. म्हणजेच काय की ह्या समाजाच्या मानसिक परिवर्तनासाठी, उन्नतीसाठी माझं उर्वरित आयुष्य मी खर्ची घालणार आहे. आणि ते माध्यम काय आहे मानसिक परिवर्तनाचं, धम्म. धम्म हा माणसाच्या मानसिक परिवर्तनाचं माध्यम आहे, हे बाबासाहेबांना ठाऊक होतं आहे ना. पण दीक्षा दिल्यानंतर बाबासाहेब आपल्यातून लवकरच परिनिर्वाणास प्राप्त झाले आहे ना, ही उणीव राहिली. त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी करायच्या होत्या त्या राहिल्या कमी, परंतु काही ज्याला म्हणता येईल की सूचक तत्व बाबासाहेबांनी दिलेली होती, ती तत्व आपल्याला लक्षात ठेवायची होती की या समाजाला प्रशिक्षित वर्गाची गरज आहे. ह्या समाजात जाऊन प्रशिक्षण देणारा वर्ग निर्माण झाला पाहिजे, त्याची गरज आहे. आणि ही ओळखून बाबासाहेबांनी बेंगलोर येथे सेमिनरीची संकल्पना मांडली होती आहे की नाही. आणि त्या माध्यमातून प्रचारक घडले पाहिजे. कोण? भिक्षू प्रचारक घडले पाहिजे, उपासक प्रचार घडले पाहिजे, अशी पूर्ण यंत्रणा त्यांनी निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. बाबासाहेबांचं हे स्वप्न आपण त्यांच्यानंतर पूर्ण केलं का? किती लोकांनी पूर्ण केलं आहे ना. आणि मग त्याचे परिणाम काय झाले पहा. बाबासाहेबांनी आपल्याला शिकायला प्रेरित केलं, शिक्षण घ्यायला सांगितलं. धम्माचं शिक्षण आपण सोडलं, परंतु आपल्या पोटापाण्याची शिक्षा जी आहे ते मात्र घेतलो. आणि आपण मोठमोठ्या पदांवर गेलो. आपल्यामध्ये एक शिक्षितांचा वर्ग निर्माण झाला आहे की नाही. आणि जिथं दगड मारला तिथे विद्वान सापडेल एवढे विद्वानसुद्धा निर्माण झाले. पण बाबासाहेबांच्या ह्या कार्याला नेणारा वर्ग सापडतो का याच्यामध्ये? दिसतो का? मी एका व्यक्तीला म्हटलं की आता बुद्ध जयंती आहे, आता 14 एप्रिल झालं, आता तुम्ही बुद्ध जयंतीला वक्ते म्हणून या.
मी म्हटलं आता सध्या मी येऊ शकत नाही, नंतर कधीतरी येईल. नाही नाही म्हणे, झाले म्हणे आपले कार्यक्रम, 14 एप्रिल संपलं म्हणे, आता बुद्ध जयंती झाली की आपले कार्यक्रम संपले म्हणे. अरे म्हटलं 50 वर्षामध्ये ही आपली चळवळ, आपण इथे आलो. अरे म्हटलं तुम्ही रोज जेवता शरीर वाढवायला आणि चांगले फुगता, आणि म्हटलं मनाला वाढवायला काय करता? मानसिक आहार केव्हा घेता? मनाला वळण केव्हा देता? लहान मुलांना वळण केव्हा देता? तर तो व्यक्ती चूप झाला. मी म्हटलं मी अशा फालतू कामामध्ये वेळ घालवत नाही, कारण की आपला वेळ अमूल्य आहे. आपल्याला जे कार्य बाबासाहेबांनी सांगितलं त्या कार्याला पुढे न्यायचं आहे. म्हणण्याचा तात्पर्य हा की आपल्याला मिशनरी वर्क करायचं आहे. समाजापर्यंत धम्म शिकवण्याची जी यंत्रणा आहे ती राबवायची आहे, आणि ते काम मला करायचं आहे. तुमची जर इच्छा असेल वर्षभर शिकायची तर मी तुमच्यापर्यंत येतो. तर ही म्हणजे काळाची पावलं ओळखा की आज समाजाची काय स्थिती आहे, काय मानसिक स्थिती आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टीचा परामर्श घेणं या अनुषंगाने आवश्यक वाटतं. आपण शिकलो आणि त्यावेळेस प्रेरणा बघा, बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे धम्मदीक्षा तर झाली. धम्मदीक्षा बाबासाहेबांनी स्वतः दिली आणि त्यांनी दरेकांना दीक्षा द्यावी म्हणून सुद्धा आवाहन केलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी हा जो आपल्याला मार्ग सुचविला त्या अनुषंगाने ठिकठिकाणी धम्म काय व्हायला लागली, दीक्षा व्हायला लागली. बाबासाहेबांच्या चंद्रपूरच्या धम्मदीक्षेला अफाट जनसमुदाय होता. बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेळेस दादरला जो जनसमुदाय होता तिथे भदंत आनंद कौशल्यान यांनी धम्मदीक्षा दिली. त्याच्यानंतर ठिकठिकाणी धम्मदीक्षांचे कार्यक्रम होत राहिले काही काळ. परंतु नंतर काय झालं, नंतर आम्ही सगळे जन्माने बौद्ध म्हणायला लागलो आणि ही चळवळ हळूहळू शांत होत गेली. आणि मग आपण स्टेजवरून सांगतो की जन्माने ब्राह्मण होत नाही बरं का, हां तो श्रेष्ठ आहे, तो कसा जन्माने होईल, तर आम्ही सुद्धा श्रेष्ठ आहोत असं सांगतो, पण इकडे आम्ही जन्मानेच बौद्ध म्हणतो. तर ही विसंगती दिसायला लागली आणि त्याचे दुष्परिणाम काय व्हायला लागले. धम्मदीक्षा जाणीवपूर्वक न घेतल्यामुळे, धम्म जाणीवपूर्वक न समजल्यामुळे दुष्परिणाम काय झाले. दुष्परिणाम असे झाले की जे देव्हारे आम्ही उचलून फेकले ते पुन्हा आपल्या घरात आणून बसवले. आणि इकडे विहारात जातो आणि रोज वंदना म्हणतो आणि शेवटी उठताना एक गाथा म्हणतो, कोणती, नत्थी मे शरणंग अय्यंग बुद्धो मे शरणंग वरंग एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगल, आहे ना. धम्मो मे शरणंग वरंग आणि संघो मे शरणंग वरंग, 3 शरणगमन घेतो. तरीही धम्म न घेतल्यामुळे काय होते, मग इकडे थापाड्या मारतो. आम्ही बुद्ध धम्म संघाला शरण जातो, वंदन करतो, नमन करतो, सगळं प्रतिज्ञा म्हणतो, आणि तिकडे ह्या बाबाकडे जातो, त्या बाबाकडे जातो, ह्या देवीला जातो, त्या देवीला जातो, आहे ना, ह्या झाडाकडे जातो, त्या दर्ग्यात जातो. हे सगळं चाललेलं आहे. मग हे शरणगमन आले कुठून. ही आहे अविद्या. ह्या अविद्येतून काढायसाठीच बुद्धांनी मार्ग सांगितला. त्या काळातही होतं, बुद्धांच्या काळातही. बहुंग वे शरणंग यंती पब्बतानी वनानीच आराम रुख चेत्यानी मनुष्याभय तज्जिता, हे म्हटलं आहे. तेव्हाही लोक हेच करत होते. भीतीमुळे लोक वेगवेगळे शरणस्थळ शोधत होते. कोणी घर, कोणी आराम, कोणी वन, कोणी चैत्य, तिथे जात होते. आताही तेच करता. काय परिस्थिती बदलली का. प्रगती झाली पण मानसिकता नाही बदलली. आणि भगवान बुद्धांनी मानसिकता बदलवण्यासाठीच धम्म सांगितला आणि तोच धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला. मग आपण तरीही तसेच जर असू तर मग धम्म आपल्या कामाचा नाही राहिला. मग गडबड कुठे आहे. धम्मात गडबड आहे की आपल्यात गडबड आहे. मग त्या पद्धती, म्हणून हे ऑडिट मी तुम्हाला सांगत आहे. हे धम्म चळवळीचं ऑडिट आहे की बाबा रे इथं चुकलो आपण, कसं घेतलं नाही, स्वीकारलं नाही. म्हणून BDSPच्या वतीने आपण काय करतो, ठिकठिकाणी धम्मदीक्षा आयोजित करतो. कोणी रिटायर्ड झाला तरी धम्मदीक्षा घेतो, कोणाचा बर्थडे असला तरी धम्मदीक्षा घेतो, कोणाचं लग्न असेल तरी धम्मदीक्षा घेतो. ही धम्मदीक्षेची चळवळ आपण नागपुरात उभारली आहे. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे का. मग टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. वा, अरे तुम्ही तुमच्याबद्दल खात्रीशीर नाही आहे ना. मी म्हटलं असतं जगातले सगळ्यात मोठे वैज्ञानिक भगवान बुद्ध, तर टाळ्या वाजवल्या असत्या, आहे ना. आपल्यासाठी कधी वाजवा की तुम्ही हे चांगलं काम करता, धम्मदीक्षा तुम्ही राबवता, ठिकठिकाणी धम्मदीक्षा साजरी करता. तुम्ही पण महान आहेत ना, मग तुमच्या महानतेसाठी टाळ्या नाही वाजल्या पाहिजे. तर ह्या आवश्यक गोष्टी आहेत. आता बघा, हे कार्य आपण या माध्यमातून उभं केलेलं आहे. तर काही गोष्टीच्या चुकीच्या संकल्पना, आता मी वेळ कमी घेतो म्हणजे थोडं फास्ट पण बोलतो. काही चुकीच्या संकल्पना आपल्या समाजात रूढ आहेत,
त्या दूर करण्यासाठी आपला संघ काम करतो. परंतु आज अनेक लोक नवीन आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा ह्या माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून या अनुषंगाने बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीचं हे ऑडिट करताना आपण नेमकं कुठे चुकत होतो ह्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्याच गोष्टी मी तुमच्यापुढे बोलणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यातली एक गोष्ट जसं की आपल्यामध्ये एक चुकीची संकल्पना प्रसारित पावते आहे झाली आणि त्याचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर झालं, ती म्हणजे परित्राण. आज लोक परित्राण कशासाठी करतात कोण सांगेल? सांगा. हां, सुख शांतीसाठी. कोणी भूत बाधा केली, करणी केली, टोनाटोटका केला, नजर लागली, घरी पैसा थांबत नाही, नवरा दारुडा आहे ना. अनेक कारणासाठी लोक परित्राण करतात. त्याचा अर्थही तोच आहे. परित्राणाचा अर्थ आहे संरक्षण. ठीक आहे. बुद्धिझममध्ये ही कन्सेप्ट नाही आहे. संरक्षण जर बुद्धांच्या गाथा म्हटल्याने जर तुमचं संरक्षण झालं असतं तर आज सगळे लोक परित्राण करतात, गाथा म्हणतात, सगळ्यांचं संरक्षण झालं असतं. कशाला इथे आपण आलो असतो? कशाला धम्म शिकलं असतं? कशाला आचरण केलं असतं? आहे की नाही? म्हणून हा जो भाग आहे हा तसा नाही. म्हणून पालीमध्ये अजून गहन अध्ययन केलं तर आपल्याला दुसरं तत्व सापडते. ते तत्व आहे परित्त देसनेचं. परित्त म्हणजे जाणणे, समजणे. परियती त्याच्यापासून हा धातुसाधित नाम झालेला आहे. आणि म्हणून जाणणे समजणे काय? तथागतांची देशना, तथागतांचा उपदेश, हे जाणणे समजणे. म्हणून महामंगल सूत्रात आलेलं आहे ना, कालेन धम्म सवनंग एतंग मंगलम उत्तमंग. तर वेळोवेळी धम्मश्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. मग केव्हा करणार? तर वेळोवेळी धम्मश्रवण कुठे केलं पाहिजे? कधी विहारात केलं पाहिजे, कधी घरी केलं पाहिजे. जिथे जिथे वातावरण मिळेल तिथे तिथे धम्मश्रवण केलं पाहिजे. ही परिपाठी आहे का आपल्यात? मग सुख कुठून येईल? हे उत्तम मंगल आहे म्हटलेलं आहे. अरे जे करतच नाही त्यातून मंगल कुठून मिळेल? आणि म्हणून परित्राणानं कोणाचाही रक्षण झालेलं नाही आहे ना. तर अशा प्रकारे हे अतिशय आवश्यक आहे. अजून एक संकल्पना तुम्हाला थोडंसं सांगतो की जनरली लोक खूप अत्तदीपभव वगैरे म्हणतात आहे ना. सगळे लोक पण किती लोक प्रकाशमान झाले, त्यांना वाटते आपला प्रकाश कुठून येतो बा, मी तर एवढा शिकलो. इथे संख्येने मात्र जास्त लोक महिला लोक आले आहेत. संख्येने महिला जास्त आहेत आणि गंभीरपणे ते ऐकत पण आहेत. त्याच्यामुळं ही जबाबदारी धर्माची, आता ह्या संघाची जबाबदारी तुमच्यावर जास्त आहे, स्त्रियावर जास्त आहे. हा एक मॅसेज द्यायचा आता अध्यक्ष भाषणामधून मला हा जो मॅसेज द्यायचा आहे तो हे द्यायचा आहे की तुम्ही पुरुषावर अवलंबून नका राहू. पुरुष काहीतरी तुम्हाला मदत करेल तर मी पुढे जाईल, नाही. तुम्ही पुरुषाला असं बाध्य करा, त्यांना मजबूर करा की मी स्त्री आहे, मलाही एक मन आहे, मलाही स्वातंत्र्य आहे. जसे तुम्ही बाहेर फिरू शकता, जसे तुम्ही लोकात जाता मला न विचारता. तुम्हाला विचारते का नवरा बाहेर जाताना? खरं सांगा. बरेचसे विचारतात म्हणा, मी तर विचारतो. पण बरेचशा लोकांना विचारत नाही. तो बिलकुल फ्रीली जगत आहे, त्याला काही लोड नाही आहे. सर्व लोड कोणावर आहे? घर सांभाळणं हे तुमच्यावरच आहे सगळं. घरामध्ये शांती ठेवणं, घरातल्या मुलावर संस्कार देणे, मुलाचं एज्युकेशन पाणी सगळं कोणाकडे आहे? तुमच्याकडेच आहे. हा मस्त मजेत आहे. तुमचा काय अभ्यास म्हणते? तुमचा अभ्यास काय म्हणते? तुमचं काय म्हणणं आहे? हो, ते मागचे लोक काय म्हणतात हे बरोबर आहे का मी बोललो ते? म्हणजे आता यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवू नये. आपण जो धर्म सोडला आहे ना, तो धर्म पुरुषप्रधान आहे. तिथे पुरुषाला महत्त्व आहे. म्हणून त्याच्यामध्ये उन्नती नाही, प्रगती नाही आहे. कारण तो कोणाच्या हातात आहे? पुरुषाच्या हातात आहे. बघा, बरेचसे पुजारी हे कोण असतात माहीत बघा तुम्ही. म्हणजे मी जे पुजारी बघितले सर, कदाचित मी चुकू शकतो, पण जे पुजारी आहे ना ते पुरुष जास्त आहेत. सर आहेत का? महिला पण आहेत पुजारी आहेत? आता होऊ लागले आहेत का? नाही आहेत. म्हणजे आहेत काय समजा सर? खूप आहे. तेच तर म्हणाले ना मी तुम्हाला. साध्वी झाल्या आता, पण महिला पुजारी नाही आहे तिथे.
आता सगळ्यांनी मान्य केलं. मी अशासाठी का सगळ्यांचं मत घेतो ना, हे विचार मंच जो आहे ह्याच्यात सगळे तज्ज्ञ लोक बसलेले आहेत इथे. तर आपण चुकलो नाही पाहिजे कुठेतरी समाजात मेसेज देताना. सत्य हे आहे की आपण ज्या मनुष्याच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी जो हानिकारक असा धर्म होता त्याचा त्याग करून घेतला बाबासाहेबांनी आपल्याकडून. सोडा पण त्याला म्हणे. बाबासाहेबांनी जबरदस्ती आपल्याला काही समजत नव्हतं. आपण पूर्ण झोपलेलो होतो, अज्ञानात होतो, गुलामीत होतो, आपल्याला काही समजत नव्हतं. बाबासाहेबांनी जबरदस्तीने काय म्हटलं, अरे हा तुमच्या प्रगतीला हानिकारक धर्म आहे, सोडा पण याला म्हणे. का बरं? कारण की 50% जो मनुष्यबळ आहे स्त्रियांचा ह्युमन सोर्स का तुम्ही साधारण नाही आहे, दाबून ठेवलं पूर्ण तुम्हाला. आणि जो इंद्रियाच्या अधीन आहे, जो सुखात आहे, शरीर सुखात आहे, त्या पुरुषाच्या हातात त्यांनी तो धर्म ठेवला होता. म्हणून आसाराम बापू निर्माण झाले. तर ही आज मी तुम्हाला काय सांगू इच्छितो की तुम्ही ही जी चळवळ आहे तुम्ही तुमच्या हातात घ्या. मला नक्की खात्री आहे की जेव्हा तुम्ही ही गोष्ट मनावर घ्याल तेव्हाच हा बुद्ध धर्म जिवंत राहू शकेल. हा बुद्ध धर्म या देशातून संपला होता त्याला हेच कारण होतं की त्यावेळेस बऱ्याचशा पुरुषांनी हा धर्म आपल्या हातात घेतला होता. नाही, बुद्धाने जी परंपरा कायम केली आहे कोणती, की स्त्री ही पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे. हे तुम्ही डोक्यात टाकलं का? तुम्ही साधारण आहात का? बिलकुल पक्क टाका. तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा, आपोआप तुम्ही ना धावायला लागाल. तुम्ही अवलंबून न करा कोणावर. ह्या माणसावर बिलकुल हा तुम्हाला बिघडवणार आहे. हा जो पुरुष आहे ना हा तुम्हाला बिघडवणार आहे. हा शरीर सुखात आहे, हा इंद्रियाच्या अधीन आहे, याला तुम्ही धम्मात गेलेला आवडत नाही. हा आपले पोरं धम्मवान झाले पाहिजे असं याला वाटते, पण हा स्वतः धमात नाही राहत. तू पहा म्हणते त्या पोरांना काय करते ते, तू बघ म्हणते. तर हा खूप महत्त्वाचा संदेश आज मी देऊन राहिलो की आपली जी सेकंड लाईन आहे, जे मुलं आहेत ते तयार होत नाही. आज काही भले मला इंदोराची खूप काळजी आहे. जो इंदोरा भाग आहे आपला त्याची खूप काळजी आहे मला. म्हणून जयश्रीताई, शैलजाताई ह्या जे आमच्या ताई लोक आहेत, विभाताई, रीताताई काय नाव, तर ते जे तिकडले लोक आहेत ना, इंगोले साहेब आमचेवाले पुरुष आहे, एकच आहे एकुलता एक बिचारा, तो धावपळ करते. पण ते अपवाद आहे ते. तर तुम्ही एक मनाशी गाठ बांधून जा. आजच्या दिवशी तुम्ही ह्या कार्यशाळेतून काय घेऊन गेले, तर तुम्ही असं स्वतंत्र झाल्यासारखं वाटलं पाहिजे तुम्हाला. हो, नवऱ्यात आपण घर चालत पाहू ना, गृहस्थी सांभाळूच आपण, परंतु तुम्हाला ही चळवळ राबवायची आहे हे डोक्यात टाका. पहिले तुमचे मुलं तुम्हाला धम्मवान करायचे आहे. तुम्ही मुलांना नका सोडू. आपण मुलांना सोडत आहोत. बघा माझे दोन्ही मुली इथं बसल्या आहे, सकाळपासून बसले ना आमच्यासोबत. तर बऱ्याचशा महिला काय म्हणाल्या, मला खूप महिला आल्या माझ्या घरी. आज टेकडीवाडीच्या महिला आल्या बिचाऱ्या, आहे टेकडीवाडीच्या तिकडनं आल्या. पोरं येतच नाही म्हणे, ऐकतच नाही म्हणे पोरं. मग कसं किती भयावह परिस्थिती समोर येईल पुढं, कसे प्रसंग आपल्याला येणार आहे बघा तुम्ही. हे पोरं ऐकत नाही आहे. अरे एकदा ऐकायचं काय, त्याला कोणतं काम सांगून राहिलं, पण तुझा धम्म आहे, तुला ऐकायचं आहे. तू बुद्ध आहे ना, माहीत करून घे. सिंपल इक्वेशन आहे, साधं सूत्र आहे. तुम्ही घरात अशी परिस्थिती निर्माण करा की मुलं बसलेच पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून तुम्ही हा मेसेज घेऊन जावा, म्हणून मी याच्यावर फोकस करून राहिलो. मी सरांना बोललो, सरांना, सर म्हटलं तुम्ही सगळे पॉईंट कव्हर केले, मी काय करू. मग त्यांनी म्हटलं यार आपला एक पॉईंट राहिला म्हणे. कोणता राहिला? स्त्रियांवर आपण जबाबदारी टाकत आहोत म्हणे. सर स्त्रियांवर जबाबदारी टाकायची आपल्याला. माझ्यासोबत आहेत मॅडम आहेत ना, सरोज मॅडम बसल्या आहे ना, हे आदर्श आहे ना. असे खूप लोक आहेत इथे, हे आदर्श आहे ना. असे आदर्श कपल बना ना तुम्ही. तिने मला बदलवलं, तुम्ही तुमच्या नवऱ्याला बदलू शकता. ही क्षमता तुमच्यात आहे ना. तुम्ही तुमच्या क्षमतेला जाणत नाही आहे. तुम्ही कमजोर झाला त्याच्यासमोर, पुरुषासमोर. आणि मला कमजोर लोक आवडत नाही, सबल पाहिजे. हो सकता है. त्यांनी निकोज साहेब पुढे गेले. निकोज साहेबांना नाही म्हटलं का ते मुंग्याचं उदाहरण दिलं, शेर, ते शेरबिरी पाठ नाही मला. त्यांनी सुंदर म्हटलं पण आहे ना.
कोशिश करने वाले की कभी हार नाही होती, एवढं शेवटचं मला समजलं ते. म्हणजे वा आपण असं नाही ना अनुभव ते, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आप भी कोशिश करके देखो आणि या मुख्य प्रवाहात त्यांना पण आणा. त्याच्याशिवाय तुमचा संसार हा पूर्ण संसार झाला असं म्हणता येणार नाही. हा जन्म तुम्हाला परत परत भेटणार नाही. मी वारंवार सांगतो ती गोष्ट. कधी हा संपेल, हा मरण धर्म आहे. कधी मरू सांगता येत नाही. आणि आपण भाग्यवान आहोत, खूप भाग्य घेऊन आलो आपण. काय कोणतं पुण्य केलं होतं माहीत नाही आपण, पण भाग्यवान आहोत की आपल्याला बाबासाहेबासारखे, बुद्धासारखे मार्गदर्शक भेटले आहे. किती भाग्यवान आहोत आपण. पण नुसतं भाग्यवान आहे म्हणून चालेल का? आम्ही भाग्यवान नाही. त्या भाग्याचं आपल्याला सोनं करावं लागेल. मला आज तुम्ही म्हणजे मला सांगा तर किती वेळ झाला सर, किती वेळ झाला तर मला तुम्ही हा आज शब्द द्या, तुम्हाला तुमच्या घरची जबाबदारी घ्यायची आहे. बस काही काय करायचं नाही तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या जीवनात, ह्या जीवनात पहिले तुमच्या घरची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. मी माझा नवरा, मी माझ्या मुलाला ह्या मुख्य प्रवाहात, धम्माच्या प्रवाहात, बाबासाहेबाच्या बुद्धाच्या प्रवाहात मी आणणार आहे, मी आणेल. मी फक्त दीक्षा देते आहे, कारण बुद्धाने म्हटलेलं होतं, न जच्चा वसलो होती न जच्चा होती ब्राह्मणो, कम्मुणो वसलो होती कम्मुणो होती ब्राह्मण. म्हणजे जन्माने कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होत नाही, तर तो कशाने होतो? कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ होत असतो. म्हणून आपणही बौद्धांच्या घरात जन्म झाला म्हणून आपण काही बौद्ध झालेलो नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून धम्मांतरण करणे, धम्मदीक्षा घेणे अतिशय गरजेचं आहे. आणि धम्मदीक्षा आपण कशी घेतो? पंचशील, त्रिशरण आणि 22 प्रतिज्ञा. तर त्रिशरण, पंचशील आधीच घेतलेल्या सगळ्यांनी, आता फक्त आपण 22 प्रतिज्ञा घेऊयात. मी म्हणेल त्या अनुषंगाने तुम्ही माझ्या सोबत म्हणायचं. मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे. हा खोटा व खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म मी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी प्राणीमात्रांवर दया करीन व त्यांचे लालन पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. ज्ञान, शील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन घालवीन.
माझ्या माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या असणाऱ्या आणि आणि मनुष्य मात्राला मनुष्य मात्राला असमान असमान व नीच मानणाऱ्या व नीच मानणाऱ्या हिंदू धम्माचा हिंदू धर्माचा मी त्याग करते मी त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करते. व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. तो सद्धर्म आहे तो सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा आज माझा आज नवा जन्म होत आहे नवा जन्म होत आहे असे मी मानतो. असे मी मानतो. इतपर इतपर मी बुद्धाच्या मी बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे शिकवणुकीप्रमाणे वागेन वागेन अशी प्रतिज्ञा करते. अशी प्रतिज्ञा करतो. साधू साधू साधू. साधू.